नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण परक राष्ट्रीय सर्वेक्षण नॅस काय आहे याबाबत माहिती घेणार आहोत आणि दिनांक 4 डिसेंबर 2024 रोजी इयत्ता 3री, 6वी व 9वीच्या विद्यार्थ्यांची भाषा, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्र विषयांवर आधारित जी परीक्षा होणार आहेत, जे मूल्यमापन होणार आहे किंवा सर्वेक्षण होणार याबाबत माहिती घेणार आहोत। नॅस किंवा नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे हे भारत सरकारच्या शैक्षणिक गुणवत्ता मूल्यांकनासाठी आयोजित केलेले एक राष्ट्रीय सर्वेक्षण असून या अंतर्गत मुख्य उद्दिष्ट म्हणजे देशातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक कार्यक्षमतेचा अभ्यास करणे आणि त्यानुसार सुधारणा सुचवणे हे आहे। इयत्ता 3री, 6वी व 9वीच्या विद्यार्थ्यांची भाषा, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्र विषयांवर आधारित अशा प्रकारचे एक सर्वेक्षण असतं। या माध्यमातून हे समजून घेतले जाते की विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा विकास कसा करता येईल। परक राष्ट्रीय सर्वेक्षण नेमकं काय आहे? हे भारत सरकारचं एक सर्वेक्षण आहे, ज्या अंतर्गत शैक्षणिक कार्यक्षमतेचे मूल्यमापन केले जाते, मूल्यांकन केले जाते। त्यात अंतर्गत देशभरातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे ज्ञान किंवा कौशल्यांचे विश्लेषण केले जाते। नॅस प्रश्नपेढी एक विश्लेषित दस्तावेज आहेत, ज्यामध्ये शैक्षणिक व मानसिक कौशल्यांची चाचणी घेणारे प्रश्न समाविष्ट असतात। हे प्रश्न विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पातळींचे मूल्यांकन करण्यासाठी तयार केले जातात, जेणेकरून शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा करता येईल। PDF दस्तावेजात अंतर्गत नॅस संबंधित सर्व माहिती, पद्धती आणि प्रश्नांचा तपशील दिला जातो, ज्याचा उपयोग शिक्षण तज्ञ, शिक्षक आणि या सर्वांना होत असतो। परक राष्ट्रीय सर्वेक्षण प्रश्नपेढी शैक्षणिक प्रणालीतील सुधारणा करण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल आहे। या अंतर्गत कोणत्याही देशाचा विकासाचा आधारस्तंभ शिक्षण असून आणि भारतात शिक्षणाच्या स्तरात सुधारणा करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात। या अंतर्गत परक राष्ट्रीय सर्वेक्षण हे शैक्षणिक प्रणालीच्या गुणवत्ता मूल्यांकनासाठी महत्त्वपूर्ण आहे आणि यासाठी विशिष्ट प्रश्नपेढी क्वेश्चनायर तयार केले जाते। ब्लॉगमध्ये आपण परक राष्ट्रीय सर्वेक्षण प्रश्नपेढी तसेच विविध प्रकारच्या माहिती घेऊ शकतात। विविध प्रकारचे ऑनलाईन सर्च इंजिनवरती आपण याला माहिती भेटू शकते। शैक्षणिक प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी याचा मदत होते आणि म्हणून परक राष्ट्रीय सर्वेक्षण नेमकं काय, प्रत्येक शाळेमध्ये शिक्षकांना नेमकं काय काम करायचं आहे या अंतर्गत यामध्ये माहिती देणार आहोत। परक नॅस प्रश्नपेढीचे परिणाम आणि त्यांचा प्रभाव कसा विद्यार्थ्यांवर होतो हे बघूया। या अंतर्गत सर्वेक्षणातून मिळालेली माहिती आणि निकाल हे दर्शवतात की भारतातील विविध राज्यांमध्ये आणि प्रदेशांमध्ये शिक्षणाचा स्तर कसा भिन्न आहे। हे सर्वेक्षण केवळ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्थितीचे मूल्यांकन करत नाही, तेही सांगते की शिक्षण पद्धतीत कोणत्या सुधारणा करायच्या। शैक्षणिक सुधारणा नॅसच्या माध्यमातून लक्षात येते की कोणत्या विषयावर विद्यार्थ्यांना अधिक लक्ष देणे आवश्यक आहे, त्यासाठी नवीन शिक्षण पद्धती आणली जाते। शिक्षण पद्धतींमध्ये सुधारणा केली जाते। शिक्षण प्रमुख आणि शाळांनाही सांगितले जाते की कोणत्या शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रदर्शनामध्ये सुधारणा करू शकता। धोरण निर्धारण केलं जातं। शिक्षण मंत्रालय आणि राज्य सरकारी धोरण निर्धारण करत असतात। नॅसच्या मुख्य उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांचा ज्ञान, कौशल्य आणि क्षमतांचे मूल्यांकन करणे, जेणेकरून देशभरातील शैक्षणिक प्रणालीचा प्रभावपणे समजून घेता येईल आणि त्यामध्ये बदल करता येईल। परक नॅस प्रश्नपेढीचे उद्दिष्ट काय? प्रश्नपेढी एक मुख्य साधन आहे, ज्याचा वापर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक परिणामांचा मोजमाप करण्यासाठी केला जातो। यामध्ये विद्यार्थ्यांचं विषय ज्ञान, समज आणि साक्षरतेचे परीक्षण करण्यासाठी केले जाते। याच्या मदतीने लक्षात घेतले जाते की विद्यार्थ्यांना त्यांच्या पातळीप्रमाणे योग्य शिक्षण मिळत आहे किंवा नाही। नॅस प्रश्नपेढीची रचना ही विविध प्रकारचे प्रश्न असतात, ज्यामध्ये शैक्षणिक विकासाचे मूल्यमापन करण्यासाठी तयार केले जातात, तसेच त्यामध्ये विद्यार्थ्यांची मानसिकता कशी असते यावर लक्ष केलं जातं। मग आता बघा, प्रश्नपेढीमध्ये सुधारणा आणि महत्त्वाची भूमिका कशी असते ते बघूया। शिक्षण स्तरावरती भिन्नता कशी आहेत? भारतातील ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये शिक्षणाच्या स्तरात फरक आहे, ज्यामुळे सर्वेक्षणाच्या निकालावर प्रभाव पडू शकतो। प्रश्नांची जटिलता लक्षात घेतली जाते, ज्यामध्ये नॅस प्रश्नपेढीतील प्रश्न समजून घेताना अडचणी येऊ शकतात, विशेषतः जेव्हा त्याची शैक्षणिक पातळी कमी होते। डेटा संकलनात आव्हाने आहेत, लक्षात ठेवा काही आव्हाने पण आहेत आणि प्रश्नपेढीची निर्मिती ही विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवरती केली जाते। तर अशा प्रकारचा निष्कर्ष एकच आहे, तो म्हणजे प्रश्नपेढी भारतीय शिक्षण प्रणालीतील गुणवत्तेचा मापदंड ठरतो आणि परक राष्ट्रीय सर्वेक्षण हे विद्यार्थ्याच्या आणि खास करून विद्यार्थ्याच्या विकासासाठी खूप महत्त्वाचे काम करते। यासाठी हा सर्वे आहेत। अशाच प्रकारचे व्हिडिओला लाईक